धन्यवाद रोहित सर. आपण पाहतो या मैदानात आता चालू असलेला सामना चिंचवली विरुद्ध पनवेलकर. चिंचवली संघाने नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण निवडला आणि पनवेलकर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केला. आणि आपण पाहिलं तर पहिला शतक हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज भारत. फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत तन्मय आणि फलंदाज आमच्यापर्यंत नाव पोचवायचं आहे. नॉन स्ट्राईक वर फलंदाज आहे सचिन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षात पाठवायचा आहे. भारताचा दुसरा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पाहिलं तर धावचित बाद होईल. तन्मय याला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. आपला एक्स्ट्रा खेळाडू हा कंपल्सरी पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. धन्यवाद डीजे. पनवेलकर संघाला विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षात पाठवायचा आहे. सूरज. चिंचवली संघाला सुद्धा विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी आपण. धन्यवाद. आपण पाहतोय 3 चेंडूकडे धावसंख्या आहे मैदानात 5. चौथा चेंडू पुन्हा एकदा भारताचा. नक्कीच पंचांचे दोन्ही आज समांतर असतील. स्वेर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 6. आपण पाहिलं तर पंच मात्र दंडित करतील. 1 बाउन्स. गोलंदाज भरत याला मात्र पुन्हा असा चेंडू हाताळता येणार नाही. पंच मात्र दंडित करतील. 3 चेंडूकडे धावसंख्या आहे 6. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भरत याच्या माध्यमातून. कारण की आपण पाहिलं तर 2 गडी बाद करण्यात यश आलंय. एक पाहिलं तर रनआउट मध्ये होता. आता मात्र चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज याच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमा रेखे पार. षटकार. पाच चेंडूखेर धावसंख्या आहे. 4 चेंडूखेर धावसंख्या आहे 12. पुन्हा एकदा सज्ज होईल भरत. राईट राऊंड विकेट. पंचांच्या उजव्या इष्टीने 5वा चेंडू मारा करे सूरज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि चेंडू मात्र विसाला यष्टीरक्षकाच्या हातात. पंचांचे पाहिले तर दोन्ही हात समांतर. स्वेर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 13. 4 चेंडूखेर धावसंख्या आहे 13. राईट राऊंड विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पण आपण पाहतोय निश्चित निर्धाव चेंडू. 5 चेंडूकडे धावसंख्या आहे 13.
पुन्हा एकदा भरत सरळ बॅटने खेळून गेलेला चेंडू, चेंडू जाईल सीमा रेखे पार, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. डीजे धन्यवाद डीजे. आपण पाहिले तर एक षटकाकीर धावसंख्या आहे मैदानात, स्कोरबोर्ड 19. 2 गडी बाद करण्यात यश आले भारत याला. आपण पाहिलं तर भारत याला पहिले तर पहिले शतक असं महागडं शतक म्हणता येईल भारतीयाचं. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू असतील. मगाच्या शतकात आपण पाहिलं तर 2च क्षेत्ररक्षक होते, आता मात्र 5 क्षेत्ररक्षक आहेत. लोणेर गोरेगाव असोसिएशनचे माननीय श्री अध्यक्ष आल्याबद्दल सहर्ष स्वागत. नक्कीच नक्कीच फलंदाजाच्या बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू गेला मागे. एक धाव मिळेल. एकेरी धावेवर समाधान मानावे लागेल. एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 20. आता मात्र स्ट्राईकवर आहे सूरज. खोल्या टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. पंचांचे पाहिले तर दोन्ही समांतर. स्वेर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 21. 2 चेंडूची धावसंख्या आहे 21. पुन्हा एकदा सज्ज आहे आर्यन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्याने चेंडू मात्र विसावला इष्टरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा पंचांचे हात आपण पाहिले तर दोन्ही समांतर. स्वेर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 22. दिशाहीन दशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आर्यन याच्या माध्यमातून. 2 चेंडूची धावसंख्या आहे 22. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाईल सीमा रेखा पार. चौकार. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर 3 चेंडूची धावसंख्या आहे 26. चौथा चेंडू आर्यनचा. पुन्हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढा घेतल्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सूर्य. सूरजला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. कमॉन डीजे.
26. चांगली गोलंदाजी आता मात्र आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिले मात्र कुठेतरी दशाहीन दिशाहीन गोलंदाजी केली होती, आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय आर्यन. पुन्हा एकदा सज्ज आहे आर्यन. राईट मोर द विकेट. पंचाच्या डाव्या एष्टीने 5वा चेंडू आर्यनचा मारा करेल स्वप्नील. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, चेंडू मात्र विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. पंच मात्र निर्धाव चेंडू दंडित करतील. आपल्याला पाहण्यामध्ये शेवटचा चेंडू बाकी असेल या दुसऱ्या षटकातला. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आर्यन याचा. राईट मोर द विकेट. मारा मात्र करेल स्वप्नील. कोळाप्याचा चेंडू बॅटची काढा घेताना क्षेत्ररक्षक आहे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच एक धाव पूर्ण होईल. एकेरी धाव समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 27. आता मात्र शेवटचा आणि हाणामारीचे षटक आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. डीजे संपर्क झाला आणि चेंडू विसावला. यष्टीरक्षकाकडे पाहिले तर निर्धाव चेंडू. एक चेंडू अखेर धावसंख्या आहे 27. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भूपेंद्रच्या माध्यमातून. कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय चकवा मिळतोय स्वप्नील याला. चेंडू मात्र समजत नाही. बॅट आपण पाहिली तर वेगळी होते, चेंडू गेला वेगळीकडे. नक्कीच चकवा मिळाला स्वप्नील याला. पुन्हा एकदा भूपेंद्र बॅटने दिलाय भिरकून. क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का सुरेख. झेल स्वप्नेला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. डीजे स्वप्नीलची जागा सांभाळायला मैदानात सज्ज आहे फलंदाज शुभम. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भूपेंद्र याच्या माध्यमातून. डावकुऱ्याचा फलंदाज शुभम. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या एष्टीने 3रा चेंडू भूपेंद्र. मारा करेल सौरभ. बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्याने चेंडू विसावला. यष्टीरक्षकाकडे पाहिलं तर 3 चेंडू खेळ धावसंख्या आहे 27. अजूनही उर्वरित 3 चेंडू बाकी असतील या पूर्वार्धाच्या खेळामधले, म्हणजे भूपेंद्रच्या या शतकातले. पुन्हा एकदा सज्ज आहे शुभम. राईट वर विकेट. पंचांच्या डाव्या एष्टीने 4था चेंडू भूपेंद्रचा. आडव्या बॅटने दिलाय भिरकवून क्षेत्ररक्षक. चेंडू खाली होईल का. झेल मात्र जातीय धरणीला दान. नक्कीच एक धाव मिळेल. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 28. अजूनही उर्वरित 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडू मध्ये किती धावा बनवू शकतो सुबोध आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज आहे गोलंदाज भूपेंद्र. कार्पेटच्या साने खेळून काढले. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल. दुसऱ्या धावेला पाहिलं तर धावचीत बाद या क्रिकेट मध्ये आपल्याला आत्महत्या म्हणून पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू बाकी असेल. 1 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पाहिलं तर मैदानात आहे
29. आडव्या बॅटने दिलाय, भिरगावून चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स, चौकार. 4 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 33. तर गोलंदाजी मार्कावर सज्ज आहे. गोलंदाज आपल्या पाहायला मिळत आहेत सूरज. तर यानंतर होणारा सामना कोशिंबळे विरुद्ध कलामजे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षात यायचं आहे. कलामजे विरुद्ध कोशिंबळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लवकरात लवकर समालोचन कक्षासमोर यायचं आहे.
2 षटकांचा सामना असेल. उभा पिंजऱ्यात केलाय पुन्हा काय असावा माझा गुन्हा उभा पिंजऱ्यात इसी के साथ यहाँ पे अगले गेंद का फिर से सूरज तैयार और पिच टाइप की गेंद उठा के गेला. ऊंचाई मिली, लंबाई मिली थी लेकिन खराब फील्डिंग. और यहाँ पे अंपायर डिसीजन शुड भी मैक्सिमम 6 रनों के लिए. कौशल्य संघाचा कर्णधार आणि तसेच कलमीचा आलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज. इस दफा बेहतरीन गेंद, अच्छी वापसी. यहाँ पे ब्लॉक किया था बल्लेबाज को, गेंद गई बिंदी, रुका हुआ स्कोर है 13. हर वक्त मैं यही कहता हूँ 13 पे आके रुका है स्कोर. अशुभ अंक माना जाता है. किसके लिए अशुभ है? गेंदबाज सूरज के लिए, बल्लेबाज युवराज के लिए. टीम पनलगर या फिर टीम चिंचौली के लिए. अच्छी गेंद, बेहतरीन गेंदबाजी, वेल बॉलिंग बाय सूरज. यहाँ पे अच्छी वापसी, रुका हुआ अभी भी स्कोर है 13. जीतने में सिर्फ और सिर्फ 34 की जरूरत है. इस हिसाब से अभी इसी तरह की गेंदबाजी की जरूरत होगी. 4 गेंदे 13, अभी भी 2 गेंदे आना बाकी. लेकिन इस दफा आड़े बल्ले से खेला जरूर था. खिलाड़ी मौजूद है, 1 रन तो मिलेगा, दूसरे की कोशिश भी होगी. खराब फील्डिंग और इसी के साथ 2 रन पूरे होते हुए सुबोध द्वारा खराब फील्डिंग. 2 से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 15 रन. 1 ओवर के खात्मे के साथ स्कोर जा पहुंचा 15. रोशन, यानंतरचा सामना 5 बॉलची 1 ओव्हर 3 ओव्हर का? 2च ओव्हर. ठीक आहे, ओके. 2 ओव्हरचा मॅनेजमेंटचा डिसिजन आहे. अंपायर डिसीजन शुड बी लास्ट डिसीजन आणि मैनेजमेंट डिसीजन शुड बी फाइनल डिसीजन. तो स्कोर हो चुका है कुल मिला के यहाँ पे 15 रन 1 ओवर के खात्मे के साथ. दूसरे ओवर लेकर गेंदबाजी करेंगे शुभम गायकवाड़, मैन फ्रॉम नावे. सामने बल्लेबाजी आकाश पांचाल, मैन फ्रॉम चिंचौली. लेफ्ट हैंड राउंड विकेट आकाश के लिए. पहली गेंद शुभम की. ओ अच्छी गेंद, बैट को घुमाव मिला, खिलाड़ी मौजूद है और आसान सा कैच लगता हुआ आकाश के रूप में. पहला झटका झटका झटका. और इसी के साथ लगता हुआ पहला झटका. शुभम, पहली गेंद बेहतरीन. दूसरे बल्लेबाज यहाँ पे साहिल और रिवर्स खेलने का प्रयास, लेकिन अच्छी गेंद, बेहतरीन गेंदबाजी. इसी के साथ यहाँ पे गेंद जाएगी बिंदी. रुका हुआ स्कोर है कुल मिला के 15. 2 गेंदें हो चुकी है, स्कोर है 15. अभी भी 19 रनों की जरूरत है. 10 गेंदें और 19 की जरूरत. फिर से शुभम गायकवाड़, लेफ्ट हैंड राउंड विकेट.
अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, व्हाट अ बॉलिंग, ब्यूटीफुल बॉलिंग बाय शुभम गायकवाड़, मैन फ्रॉम नावे, वेल बॉलिंग बाय शुभम, लेफ्टर राउंड विकेट। देखिए घुमाव, देखिए सीमेंट के विकेट के ऊपर भी इतना बेहतरीन इस गेंदबाज को घुमाव मिलता है, तो तारीफ करने होगी। लेकिन इस बार फुल टॉस गेंद थी, आड़े बल से खेला था, खिलाड़ी मौजूद है, अच्छी बिल्डिंग बाबू द्वारा और अच्छा थ्रो, यानी कि 1 रन पे संतोष होना पड़ेगा। इस एक के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचे 16 रन, 16 रन। अभी होगा असली बैटल, युवराज गमरे वर्सेस शुभम गायकवाड़, दोनों भी नावे मौजूद से ताल्लुकात रखने वाले खिलाड़ी, काफी अच्छे दोस्त और एक दूसरे का गेम हर किसी को मालूम है, एक ही टीम से खेलने वाले खिलाड़ी। देखना होगा किस तरह से गेंदबाजी और किस तरह से होगी बल्लेबाजी। लो फुल टॉस गेंद, दूसरा करने के प्रयास में बहुत बड़ा प्रहार और गेंद गई बाउंड्री के बाहर, 6 रन मैक्सिमम। डीजे बद्दल आम्ही मनापासून धन्यवाद मानतो। अगली गेंद बैट का बाहरी किनारा, लेकिन नहीं मिला विकेट कीपर का सहारा, 1 रन मिला, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 23। तो इसी के साथ ओवर का खात्मा। वेल बॉलिंग शुभम, अच्छी गेंदबाजी की अपनी टीम के लिए। कुल मिला के यहाँ पे 8 रन खर्च करते हुए यहाँ पे अच्छी गेंदबाजी की, 1 विकेट जरूर लिया था, यानी कि अभी 6 गेंदें और जीतने के लिए 11 की जरूरत, 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता। गोलंदाजी कोण करणार हे देखील बघावं लागेल, आखिरी गेंद में कौन गेंदबाज आएगा, क्योंकि लास्ट ओवर यानी कि इस ओवर में 11 की जरूरत होते हुए यहाँ पे किस तरह से गेंदबाजी होगी और किस तरह से बल्लेबाजी। 6 गेंदे 11 इस ग्राउंड पे आसान है, लेकिन क्रिकेट में हम कभी भी किसी भी चीज को आसान नहीं कह सकते। क्रिकेट, राजकारण और सरडा, यह गिरगिट तीनों कभी भी रंग बदलते हैं, या उसी तरह का माहौल यहाँ पे होगा या देखना होगा। पहली ओवर में आए थे 15, दूसरी ओवर में आए 8, क्या तीसरी ओवर में 11 रन बच जाएंगे। बॉलर नेम प्लीज, सुबह बॉलर नेम सचिन, गेंदबाज है सचिन खुद की पहली, अपने गोटी की पहली और टीम की जानिब से आखिरी ओवर लेकर सचिन। सामने बल्लेबाज है युवराज गमरे, सामना करेंगे सचिन का। राइट हैंड ओवर देकर दौड़ना शुरू किया, अंपायर क्रॉस किया। ओह स्लोअर वन गेंद, बेहतरीन गेंद यहाँ पे, जैसे ही देखा बल्लेबाज चल कर रहा है, आगे आगे खेलने का प्रयास था, झुके खेलने का प्रयास, लेकिन गेंद को थोड़ा खींच लिया, उंगलियां घुमाई गेंद के ऊपर और यहाँ पे बाहर निकलती वाली गेंद गई बिंदी, रुका हुआ स्कोर है 23। फिर से सचिन, राइट हैंड ओवर द विकेट, सामने है युवराज। खराब गेंद थी इस दफा, खराब गेंद, खराब विकेट कीपिंग और यहाँ पे अंपायर ने गाइड से वाइड बॉल, यानी कि कुल मिला के रन मिले 2 के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचे 25 रन, 25 रन लॉस ऑफ 1 विकेट। अगली गेंद लेकर फिर से सचिन, सामने बल्लेबाज है साहिल ने मुझे आज भी याद है, नाइट में होम फर्नीचर टूर्नामेंट में परशुराम अंधेरे को बैक टू बैक 3 सिक्सर लगाए थे, लेकिन इस दफा बल्लेबाज के सामने जो गेंदबाज है वो काफी बेहतरीन गेंदबाज है, आउट स्विंग इन स्विंग गेंदें कर रहे माहिर, उंगलियों का पूरा इस्तेमाल कर रहे हैं, अच्छी तरह यहाँ पे गेंद के ऊपर घुमाते अपनी उंगलियों को और यहाँ पे गेंद आई बिंदी के साथ, रुका हुआ स्कोर है कुल मिला के 25 रन, 25 रन हो चुके हैं। अभी भी जीतने के लिए 10 रनों की जरूरत, 9 रनों की जरूरत, अभी भी 9 रनों की जरूरत, कुछ गेंदें ना बाकी। गेंदबाज फिर से सचिन तैयार, 4 गेंदें 9 रन, सामने है साहिल, लेकिन उतने ही बेहतरीन गेंदबाज सचिन। लो फुल टॉस गेंद, खराब गेंद, बेहतरीन प्रहार, गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, मैक्सिमम 6 रनों के लिए। डीजे आशीष।
भी 3 गेंदे और 3 की जरूरत है. आलेले आमचे मान्यवर आहेत पवार साहेब आणि संजू साहेब, दोघांचाही सत्कार रोहित यांच्या हस्ते केला जाईल. रोहित सोनवटकर यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार केला. प्लीज कृपया फोटो घ्यायचा आहे. थँक्यू फॉर कमिंग. आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच प्रेक्षकांचे, त्याचबरोबर खेळाडूंचे आणि लाईव्ह प्रेक्षक म्हणजे बघतायत त्या सुद्धा प्रेक्षकांचे हार्दिक असे स्वागत. इज द बाय गेन, आउट स्विंग गेन, अंपायर ने बाहे गोली, अंपायर ने गाइड व्हाइट बॉल, एक्स्ट्रा के रूप में 1 रन मिला. 1 रन के साथ यहाँ पे बढ़ता हुआ स्कोर जहाँ पहुंचा है 32 रन. अभी भी जीतने के लिए 2 की जरूरत. रोहित खाली बस, 2 की जरूरत. शॉर्ट ऑफ लेन गेंद, खराब गेंद और यहाँ पे मैच फिनिश. इसी के साथ ही छक्के से ये मैच जीत चुकी है टीम चिंचवली. वेल प्लेड एंड हार्ड लक टीम.